सर्वांना नमस्कार. मी राजाराम पाटील उरणमधून बोलतोय. आपण कालच एक व्हिडिओ केला होता. त्या व्हिडिओचं हेडिंग होतं की भाजपचा विजय आणि आगरी कोळी ओबीसींची त्यावरची प्रतिक्रिया. आजचाही तसाच काहीसा व्हिडिओ आहे. आज 26 नोव्हेंबर आहे, संविधान दिन आहे. त्याच्यामुळे संविधानाचा संदर्भ घेऊन आज आपण बोलणार आहोत. महाराष्ट्राच्या विधानसभेचे निकाल आलेले आहेत आणि या विधानसभेच्या निकालानुसार आपण ही चर्चा इथल्या आगरी कोळी कराडी भंडारी भूमिपुत्रांच्या दृष्टीने करत आहोत. आणि याच्यामध्ये आत्ता जी वर्तमानकालीन जी चर्चा आहे त्यामध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठा होणार की ब्राह्मण असा प्रश्न आता सगळ्यांसमोर पडलेला आहे. म्हणजेच बंडखोर एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस अशा प्रकारचा वाद किंवा असा प्रकारचा प्रश्न महाराष्ट्रासमोर आहे. आणि हा जो विषय हा म्हणजे नवीन विषय नाही, तर भारताच्या एकूण धार्मिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक विषयामध्ये ब्राह्मण आणि क्षत्रिय हा मोठा वाद आहे. याच्यावर फारसं कुणी चर्चा करत नाही. परंतु आज संविधान दिवस असल्यामुळे आपल्याला हा विषय लोकांना समजावणं गरजेचं आहे. आणि त्यानुसार भारतामध्ये मनुस्मृतीने ब्राह्मणांकडे धर्माचं काम दिलं होतं. म्हणजे धार्मिक अधिकार हे ब्राह्मणांना दिले होते. म्हणजे थोडक्यात आताच्या साध्या भाषेत मंदिरांचे अधिकार, मंदिरांची अर्थव्यवस्था ही ब्राह्मणांकडे होते. राजसत्तेचे अधिकार हे मराठ्यांकडे किंवा क्षत्रियांकडे होते. आणि आज जो अदानी गाजतोय जगात त्या वैश्यांकडे व्यापार दिला होता. आणि आम्ही आगरी कोळी कराडी भंडारी हे सगळे शूद्र सेवेकरी म्हणून, शूद्र म्हणून या देशात हजारो वर्ष वाटचाल करत होतो. ही जी गुलामगिरी आहे ओबीसींची, ती गुलामगिरी अजूनही अनेक ओबीसी आमदारांना समजलेली नाही. आणि या शूद्रांच्या गुलामगिरी समोर आज जी चर्चा आहे की एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्यापैकी कोण मुख्यमंत्री होणार, ही चर्चा मनुस्मृतीचीच आहे. म्हणजे संविधान जरी आपल्या देशात असले तरी विषमता ही कायम आहे. आणि या विषमतेनुसार मनुस्मृतीचे लाडके असलेले ब्राह्मण आणि क्षत्रिय यांचीच नावं या स्पर्धेत येतात. आगरी कोळ्यांची, भंडाऱ्यांची, माळ्यांची नावं येत नाहीत. आणि म्हणूनच राष्ट्रीय स्तरावर हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि म्हणूनच या मुद्द्याकडे आपण लक्ष वेधत आहोत. आपल्याला कल्पना आहे की संविधानाच्या पूर्वी आपल्याकडे धार्मिक, सामाजिक, आर्थिक विषमता सांगणारी मनुस्मृतीचं राज्य होतं. आणि ही मनुस्मृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाळली, महाडला जाळली. आणि मनुस्मृती जाळल्यानंतर खऱ्या अर्थाने लोकांच्या हक्कांची आंदोलनं रायगड जिल्ह्यात झाली. या आंदोलनामध्ये आगरी समाज नेतृत्वस्थानी होता, कुणबी होता, भंडारी होता, कराडी होता, कोळी होता. आणि भारताच्या संविधानाची निर्मिती होण्यामध्ये ह्या आंदोलनांचा फार मोठा वाटा आहे. मग तो कुळ कायदा असेल, ते मनुस्मृती दहन असेल, चौदार तळ्याचं आंदोलन असेल, चिरनेर जंगल सत्याग्रह असेल, ही सगळी समतेची आंदोलनं या रायगड जिल्ह्यांनी केली. आणि म्हणून रायगड जिल्ह्यातल्या लोकांना संविधानावरची चर्चा ही अत्यंत महत्त्वाची आहे. आणि म्हणून आपल्याला कल्पना आहे की भारतीय संविधान म्हणजे 26 नोव्हेंबर ला आम्ही जरी स्वीकारलं तरी त्या अगोदरची मनुस्मृतीची आठवण आपण ठेवली पाहिजे. मनुस्मृतीचा काळाकुट्ट अंधार जाऊन आपल्याला प्रकाशाचं जे संविधान किंवा समतेचं भारतीय संविधान आलं, त्यामुळे आपण आज ही चर्चा करत आहोत. आणि म्हणूनच 1 मे 1960 साली आपल्याला माहीत आहे की जे यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री मराठा मुख्यमंत्री झाले, ते आजपर्यंत म्हणजे एकनाथ शिंदे मला वाटतं आज त्यांनी राजीनामा दिला. म्हणजे हे मराठा मुख्यमंत्र्यांचं जी मालिका आहे त्यामध्ये महाराष्ट्रात एकूण 27 मुख्यमंत्री झाले आणि त्यातले 15 मुख्यमंत्री हे मराठा झाले. आगरी कोळी कराडी ओबीसी भंडारी या ओबीसीना अजूनही मराठा आणि ओबीसी यातला फरकच कळत नव्हता. आणि मराठा हे शूद्र आहेत अशा प्रकारचा प्रचार अनेक मराठ्यांनी केला. कालच्या चर्चेमध्ये एकाची प्रतिक्रिया होती की मी प्रवीणदादा गायकवाड यांचं मराठे शूद्र की क्षत्रिय पुस्तक वाचावं. ते त्यामध्ये सांगतात की छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान ब्राह्मणांनी केला, त्यांना राज्याभिषेक नाकारला. राजर्षी शाहू महाराजांचा अपमान ब्राह्मणांनी केला म्हणून ते शूद्र आहेत. ब्राह्मणांच्या दृष्टीने ते ब्राह्मणांनी त्यांना शूद्र म्हटलंही असेल, परंतु ते राज्यकर्तेच आहेत
आणि मी आज जी यादी वाचतोय ती यशवंतराव चव्हाण ते एकनाथ शिंदे या मराठा मुख्यमंत्र्यांच्या राज्यकारभारामध्ये 15 मराठा मुख्यमंत्री झाले असतील, तर पूर्वीची क्षत्रिय परंपरा हे सत्तेची परंपरा ही मराठ्यांनी सोडलेली नाही. म्हणून आजही आजच्या चर्चेत जर एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांच्या स्पर्धेत असतील तर ते क्षत्रिय म्हणूनच आहेत. तसं पाहिलं तर कर्तृत्वाने नवी मुंबईचे गणेश नाईक हे त्यांच्यापेक्षा अत्यंत उजवे आहेत. एक रिक्षा चालवणारे, फार मोठे शिक्षण नसलेले आणि ज्या पद्धतीने त्यांनी शिवसेनेशी द्रोह केला आहे, द्रोह तर गणेश नाईकांनी पण केला आहे, पण ज्या पद्धतीने हे बंड झालेलं आहे ते अत्यंत विचित्र पद्धतीने झालेलं आहे. आणि त्या पद्धतीने पाहिलं तर मराठा मुख्यमंत्री हे केवळ जात उच्चवर्णीय आहे म्हणून होत असतात आणि ओबीसींवर नेहमीच अन्याय होत असतो. आणि म्हणूनच या आजच्या चर्चेमध्ये मी हा सुद्धा विषय घेणार आहे की या चर्चेमध्ये मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेमध्ये गणेश नाईक यांचं नाव नाही, प्रशांत ठाकूर यांचं नाव नाही, मंदाताई म्हात्रेंचं नाव नाही, परंतु मराठा एकनाथ शिंदेंचं आहे. त्याला कारण जात आहे. आणि फडणवीस हे तर उच्चवर्णीयच आहेत, ते तर करते करविते आहेत या सगळ्या निवडणुकीचे, त्यामुळे त्यांचं नाव असणार. आणि महाराष्ट्रामध्ये ज्या ब्राह्मणांच्या संघटना आहेत त्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे आग्रह धरणार की मुख्यमंत्री हे फडणवीस असले पाहिजे, परंतु मराठा आमदारांची संख्या पाहिली तर ते अत्यंत अवघड आहे. आणि मराठा सत्ता जी महाराष्ट्रातली आहे ते संपवण्याचं काम देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी आणि अमित शहा अदानी हे करत असले, म्हणजे वैश्य सत्तेचा आधार घेऊन, तरीसुद्धा मराठा सत्तेचा बिमोड करणं एवढं सोपं नाही, कारण ती क्षत्रिय सत्ता आहे. आणि म्हणून क्षत्रिय आणि ब्राह्मण हा वाद पुराणांमध्ये पाहायला मिळतो, आपल्याला रामायणात पाहायला मिळतो, महाभारतात पाहायला मिळतो आणि आजच्या महाराष्ट्रात सुद्धा आहे. आणि म्हणून संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये मनुस्मृती कशी राज्य करते हे या निमित्ताने मला सांगायचं आहे. पक्ष कोणताही असला तरी मुख्यमंत्री मराठाच पाहिजे, अशा प्रकारचा महाराष्ट्राच्या क्षत्रिय मराठ्यांचा एक संदेश नेहमी महाराष्ट्राला असतो. आणि म्हणून मराठे शूद्र आहेत की क्षत्रिय हा वाद अनेकांनी घातला. आपल्याला माहित आहे की बामसेपचे वामन मेश्राम यांनी जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला, राजरत्न आंबेडकर यांनी दिला, आनंदराज आंबेडकर यांनी दिला, मराठ्यांना आरक्षण भेटले पाहिजे. परंतु ज्यांनी महाराष्ट्रावर राज्य केलं, 15-15 मुख्यमंत्री मराठ्यांचे झाले, 15-15 गृहमंत्री झाले, 15-15 महसूल मंत्री झाले. जे शोषक आहेत, ज्या शोषकांनी इथल्या ओबीसी SC ST यांचं शोषण केलं आणि त्यामुळेच संविधानकारांना त्यांना आरक्षण द्यावं लागलं, प्रतिनिधित्व द्यावं लागलं. आज सुद्धा ओबीसींची जी समस्या आहे ती प्रतिनिधित्वाची आहे, त्यांना मुख्यमंत्री होता येत नाही. आणि लोकसंख्या त्यांची एकूण देशामध्ये, राज्यामध्ये 52% असली आणि SC ST OBC आणि स्त्रिया हे 85% असली तरी महाराष्ट्राची सत्ता त्यांना मिळू शकत नाही. कारण आजही संविधान असलं तरी आपल्याकडे धर्मसत्ता राज्य करते आणि इथला हिंदू धर्म, इथला वैदिक धर्म हा आजही क्षत्रिय मराठ्यांना राज्य करण्याचा अधिकार अलिखितपणे देत असतो. आणि ही गोष्ट जगासमोर आजही आलेली नाही. आणि म्हणूनच आज संविधान दिन आहे आणि संविधान दिनाच्या निमित्तानं आपल्या संविधानकारांनी आपल्या समोर जे संविधानाची प्रास्ताविका लिहिले त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांना सर्वाधिकार देणारा ग्रंथ मनुस्मृती, त्या मनुस्मृतीने निर्माण केलेला आभासी जो आकाशातला देव आहे, ईश्वर आहे, तो वेगवेगळ्या धर्मात त्याला वेगवेगळी नावं असली तरी सुद्धा असा कोणताही, म्हणजे मुसलमानांचा अल्लाह असेल, ख्रिश्चनांचा येशू असेल किंवा आपल्या हिंदूंचे देव आहेत, या कुठल्याही देवाला संविधान मानत नाही. देव आणि धर्म हा व्यक्तिगत आचरणाचा विषय आहे, व्यक्तिगत उपासनेचा विषय आहे. संविधान त्यांना मानत नाही. आणि म्हणून आम्ही भारताचे लोक, म्हणजे भारताचे नागरिक, हे संविधान आम्ही स्वीकारतो. आणि या संविधानाने सगळ्या ओबीसी SC ST यांना जे दिलेलं आहे त्याचा अभ्यास आम्ही आजच्या दिवशी केला पाहिजे, चर्चा केली पाहिजे. त्यामध्ये सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय हा आपल्याला संविधानाने देणार असं अभिवचन दिलेलं आहे. आणि ते वचन आम्ही भारताचे लोक देत आहोत. कुठलाही देव, कुठलाही धर्म, आकाशातला चमत्कार आपल्याला ते देत नाही. आणि म्हणून सामाजिक, म्हणजेच आम्हाला सामाजिक स्तरावर आगरी म्हणून, कोळी म्हणून कुणी हलकं लेखणार नाही. मुख्यमंत्र्यांच्या स्पर्धेत नावं ब्राह्मण आणि मराठ्यांचीच असतील तर ही सामाजिक विषमताच आहे आणि त्याचा मी जाहीर निषेध करतो. आर्थिक समता आम्हाला भेटली पाहिजे. पैशाच्या बाबतीत ओबीसी कायम हे
विषम स्थितीत जगले. म्हणजे आम्हाला 2 गुंठे, 10 गुंठे, 20 गुंठे जमिनीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, नारायण नागू पाटील यांच्याखाली यांच्या नेतृत्वाखाली जमीन हक्काचं आर्थिक आंदोलन करावं लागलं. अगदी पाण्याचंही आंदोलन करायला लागलं. याच पद्धतीने राजनैतिक न्यायसुद्धा आजही महाराष्ट्रामध्ये ओबीसी, एससी, एसटींना मिळाला नाही. आज जी स्पर्धा आहे, राजनैतिक स्पर्धा आहे, ही ब्राह्मण मराठ्यांचीच आहे. आणि आतून आता जे वैश्य आहेत, लोढा वगैरे लोक आहेत, अदानी वगैरे, हे सत्तेत घुसखोरी करत आहेत. खऱ्या अर्थाने ही निवडणूक अदानी पुरस्कृत पैशाची होती. त्याच्यामुळे पैशाचा प्रचंड प्रभाव आपल्या इथे दिसला आणि यामध्ये संविधान धोक्यात येते की काय, अशा प्रकारची स्थिती आपल्याला पाहायला मिळते. याच भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये विचारांचं स्वातंत्र्य, अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य, विश्वासाचं स्वातंत्र्य आणि श्रद्धेचं स्वातंत्र्य, उपासनेचं स्वातंत्र्य आपल्याला दिलेलं आहे. आता विचार म्हणजे मी आज जो विचार मांडतोय हा आपल्या लोकांच्या, ओबीसींच्या अधिकारांचा, ओबीसींच्या हक्कांचा विषय मांडतोय. खरं म्हणजे रोज अशा प्रकारचं लागू करायची गरज काय, असा प्रश्न आपल्याला येऊ शकतो. परंतु ज्या पद्धतीने या निवडणुकीमध्ये कटेंगे बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है, तो ह्या सगळ्या ज्या घोषणा होत्या, या धार्मिक ध्रुवीकरणाच्या घोषणा होत्या. यामध्ये ओबीसींच्या अधिकारांची एकही घोषणा नव्हती, एससी एसटीच्या अधिकारांची घोषणा नव्हती. त्याच्यामुळे विचार आपला असला पाहिजे. मी आगरी कोळ्यांना विनंती करेन की नेहमीच जेव्हा मला याची समज आली, मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, नारायण नागू पाटील यांचं कुळ कायद्याचं आंदोलन मी पाहिलं, चौदार तळ्याचं आंदोलन पाहिलं, चरनेर जंगल सत्याग्रह आंदोलन पाहिलं आणि मनुस्मृती दहन पाहिलं, तेव्हा लक्षात आलं की ओबीसी, एससी, एसटी यांना स्वतंत्र विचारांची गरज आहे. हे विचार सातत्यपूर्ण बोलणारे वक्ते पाहिजेत. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये बोलणं किंवा विचार देणं किंवा धार्मिक मतं व्यक्त करणं हे ब्राह्मणांचं काम होतं. तलवार चालवणं, राज्य करणं हे मराठ्यांचं काम होतं. आणि व्यापार हा वैश्यांकडे होता. आमच्याकडे फक्त काम करायच्या गोष्टी होत्या, सेवेच्या गोष्टी होत्या. आमच्या लोकांना कधी बोलण्याचा अधिकार मिळाला नाही. आमच्या मागच्या पिढीतले लोक कधी आपल्या समाजाचं उत्थान व्हावं म्हणून बोलले नाहीत. आणि म्हणून विचार आणि अभिव्यक्ती, आज आपण जे बोलतोय ते संविधानाने दिलेले अधिकार आहेत. आज ते अधिकार आहेत. ज्या पद्धतीने पाशवी संख्याबळ या महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी पक्षाचं आलेलं आहे, त्यानंतर हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात येऊ शकतं, अशी भीती आजच्या संविधानाच्या दिवशी मला वाटते. आणि म्हणूनच विश्वास आणि श्रद्धा, विश्वास कोणावर ठेवायचा, श्रद्धा कोणावर ठेवायची, याचं सुद्धा स्वातंत्र्य आम्हाला संविधानाने दिलेलं आहे. उपासनेचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. आम्ही देव कोणते म्हणायचे, आम्ही विचारधारा कोणती म्हणायची. आमचे नेते, लोकनेते दिबा पाटील यांनी देव नाकारला आणि लोकनेते दिबा पाटील यांना मरणोत्तर लोकमतने जो उल्लेख त्यांचा केलेला आहे की देव न मानणारा देव माणूस, म्हणजे देव न मानता सुद्धा 12.5% अधिकार विधानसभेत जाऊन देता येतो, ही गोष्ट इथल्या आमदारांना समजायला पाहिजे. कारण प्रत्येक गोष्ट नवसानी, निवडणुकीचे फॉर्म भरताना सुद्धा नवस बोलायचं, याची काही गरज नाही. आपल्याकडे कोंबड्याचा आवाज येतोय आज, तर हे कोंबडा वगैरे लोक काय देव वगैरे मानत नाहीत. निसर्गाचे नियम पाळतात. सकाळी पहाटे लवकर उठतात, आवाज देतात, लोकांना जागे करतात, निसर्ग नियमाचं पूर्ण आचरण करतात. त्यांना कुठल्याही देवाची कृपा नाही की ते अन्नाचा साठा करत नाही. आपण देऊ त्याच्यावर जगतात. आणि म्हणून हे जे विचार आहेत किंवा उपासना आहे ती कोणाची करावी, याचं स्वातंत्र्य आपल्याला भारतीय संविधानाने दिलेलं आहे. आज हे स्वातंत्र्य आहे म्हणून याची किंमत नाही. आज कोंबडासुद्धा ओरडतोय. या कोंबड्यासारखी कोंबड्याची मान कापणारे लोक आपल्या जगात होऊन गेले. त्यामध्ये हिटलरचं नाव आहे. आणि अशा प्रकारची हुकुमशाही जर आली, जर जशी कोंबड्याची मान कापतात तसं बोलणाऱ्या, अभिव्यक्ती स्वातंत्र्य उपयोगात आणणाऱ्या, जागृत करणाऱ्या, प्रबोधनकारांची मान कापणारे नेतेसुद्धा देशात आपल्या जन्माला येऊ शकतात. आणि संविधान आहे तोपर्यंत आपल्याला हे अधिकार आहेत. दर्जाची आणि संधीची समानता, आपल्याला जो दर्जा इथल्या ब्राह्मण आणि मराठ्यांना आहे तशाच प्रकारचा दर्जा भेटला पाहिजे. जात हलकी आहे, ओबीसी आहे, शूद्र आहे, अतिशूद्रांची आहे म्हणून आमचा दर्जा कमी होत नाही असं फक्त भारतीय संविधान सांगतं. परंतु धर्म सांगतो की मुख्यमंत्री व्हायचं असेल तर तुम्ही ब्राह्मण असलं पाहिजे किंवा मराठा असलं पाहिजे. आणि म्हणून आपल्याला संधीची समानता सुद्धा भेटली पाहिजे. आजची जी संविधान भारतामध्ये असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होणार की देवेंद्र फडणवीस होणार अशी चर्चा होणं, मराठा ब्राह्मण केंद्रित चर्चा होणं, हे आपल्या संविधान असताना आपल्या लोकशाहीचं अपयश आहे. आणि म्हणून दर्जाची आणि संधीची आम्हाला प्राप्त झाली पाहिजे. आणि अशी दर्जाची आणि संधीची समानता प्राप्त करण्याचा, निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून हे संविधान आजच्या दिवशी आपल्या देशाला अर्पण झालं। आणि म्हणून पहिल्या व्हिडिओमध्ये मी विजेत्या BJPच्या सगळ्या आमदारांचं अभिनंदन केलं। त्याचं कारण हेच होतं की आता जे राज्य किंवा सरकार आपल्या महाराष्ट्रात येणार आहे ते संविधानाचं आहे आणि म्हणून त्यांचं स्वागत आपण केलं पाहिजे। ते लोक निवडून आलेले आहेत, पण आता निवडून आल्यानंतर त्यांच्याकडून ही संविधानातल्या ज्या गोष्टी आहेत त्या आम्हाला भेटल्या पाहिजे। केवळ चर्चा दोन नावांची नको, एकनाथ शिंदेंची नको आणि देवेंद्र फडणवीसांची नको। ते जर म्हणत असतील की आमच्या कर्तृत्वाने आम्ही मुख्यमंत्री होणार आहोत, ते अजिबात साफ चुकीचं आहे। भारतीय संविधान सांगतं की अशी जन्मजात वंशश्रेष्ठता किंवा मराठा जातीत जन्माला म्हणून मुख्यमंत्री, ब्राह्मणांमध्ये जन्माला आले म्हणून मुख्यमंत्री, तुमच्यापेक्षा कर्तृत्ववान लोक इतरत्र आहेत आणि म्हणून त्यांचा सुद्धा आदर आपण केला पाहिजे। आठवण मी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना करत आहोत। आता ह्या सगळ्या गोष्टी करतोय मी संविधानाच्या आधारे करतोय, मी काय माझं स्वतःचं मत मांडत नाही आणि हे संविधान लोकसभेत चर्चा करून आम्ही स्वीकारलेलं आहे। आत्ता आपल्याला मी अगोदर चर्चा केली की एकूण 27 मुख्यमंत्री महाराष्ट्रात झाले, त्यामध्ये 15 मुख्यमंत्री म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त मुख्यमंत्री हे मराठ्याचे झाले। ही विषमता आहे आणि विषमता या निवडणुकीत संपली पाहिजे, आताच्या निवडणुकीत संपली पाहिजे अशी विनंती मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना करतो की संविधानानुसार तुम्ही महाराष्ट्रात समता आणली पाहिजे। महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे आणि म्हणूनच आताच्या विधानसभेत एकूण 204 ते 150 मराठा आमदार निवडून आले, म्हणजेच सगळी तिकीटं ही मराठ्यांना दिल्याची गोष्ट या आपल्या निवडणुकीत समोर येते। आणि म्हणून आज तुम्ही पाहिलं असेल की ओबीसी बहुल किंवा SC STच्या भागामध्ये अनेक मराठा आमदारांना तिकीटं दिली गेली, कारण मनुस्मृतीनुसार हे लोक आजही राज्यकर्ते आहेत। मनुस्मृतीनुसार यांच्याकडे मोठ्या प्रमाणात जमिनी आहेत, सत्ता केंद्र आहेत आणि म्हणूनच 204 ते 150 मराठा आमदार आज निवडून आले असतील तर समानता आहे कुठे, समता आहे कुठे, हा महाराष्ट्राच्या विधानसभेला महाराष्ट्राच्या जनतेला माझा प्रश्न आहे। आणि म्हणून ओबीसी SC ST अल्पसंख्याक यांच्या अधिकारांचं काय हा प्रश्न विचारण्यासाठी विधानसभेत जे SC ST आणि ओबीसींचे आमदार गेलेत त्यांनी हा प्रश्न विचारला पाहिजे। ओबीसींचा जो दृष्टिकोन आहे तो समतेचा असावा, न्यायाचा असावा। ही समता किती ओबीसी आमदारांना कळते हा माझा थेट प्रश्न आहे। आणि म्हणून या निवडणुकीमध्ये जी विषमता आज आलेली आहे, 204 ते 150 मराठा आमदार निवडून येणं विषमता आहे। आणि विषमता कशी आलेली आहे तर पैशाच्या माध्यमातून आलेली आहे। पैशाचा वापर प्रचंड प्रमाणात झाला आणि हा पैसा कसा आला आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की इलेक्ट्रॉल बॉन्ड मोठ्या प्रमाणात BJP सरकारने कंपन्यांकडून ब्लॅकमेल करून घेतले होते। रस्ते असतील, पूल असतील, या कॉन्ट्रॅक्टरना ब्लॅकमेल करून हा पैसा आला होता। हा पैसा काय पवित्र नाही किंवा जनतेची लोकवर्गणी नाही। EVM मशीन जे आहे त्याचा सुद्धा निवडणुकीमध्ये प्रभावीपणे वापर झालेला आहे आणि याच्यावर अनेक लोकांना शंका आहे की पुरावा नसेल तर आम्ही ते मानणार कसं, म्हणजे EVMच्या विरुद्ध पुरावा नसेल तर ते आम्ही मानणार नाही। आणि म्हणूनच या विषयाची चर्चा सुद्धा आज मी करणार आहे। आता आपल्याला माहिती आहे की पैसा कोण देऊ शकतो, मनुस्मृतीनुसार परंपरेने पैसा कोणाकडे आहे, मंदिरांचं जे अर्थशास्त्र आहे, मंदिरामध्ये आम्ही सगळे मागासवर्गीय पैसे टाकतो। मंदिराचे ट्रस्टी हे ब्राह्मण असतात आणि ब्राह्मणांकडे मंदिरांचा पैसा प्रचंड आहे आणि हे मंदिरांचं अर्थशास्त्र इतकं मोठं आहे की भारताचं जे हे आहे अर्थसंकल्प तो 40 वेळा मांडू शकतो एवढा पैसा मंदिरामध्ये सोनं, नाणं, रत्न, माणकं यांच्या रूपात भरलेला आहे। हा पैसा भारतीय संविधानासाठी, देशासाठी एकत्र केला गेला पाहिजे। लोकांच्या प्रश्नासाठी, आरोग्य असेल, शिक्षण असेल, यासाठी वापरला गेला पाहिजे, संशोधनासाठी वापरला गेला पाहिजे। असा ठराव लोकसभेत तेव्हाच येऊ शकतो ज्या दिवशी लोकसभेत ओबीसी SC ST यांचे खासदार असतील, विधानसभेत असतील। परंतु जोपर्यंत ब्राह्मण आणि मराठ्यांची सत्ता आहे तोपर्यंत या मंदिरांचं रक्षण मराठे करतील आपली तलवार घेऊन। राजसत्तेचे अधिकार ब्राह्मणांनी मराठ्यांना दिले किंवा क्षत्रियांना दिली। ज्यांच्याकडे राजसत्ता आहे त्यांच्याकडे महसूल खाता आहे आणि जमिनी विकून प्रचंड पैसा मिळवण्याचं शास्त्र आहे ते ह्या मराठा सत्ताधाऱ्यांना कळून चुकले आणि म्हणून मोठ्या प्रमाणात मराठा समाजाकडे आज जमिनी आहेत। आपल्याला माहीत आहे की उदयनराजे भोसले यांच्याकडे 42,000 एकर जमीन आजही आहे। ही जमीन कसणाऱ्या कुळांना रयतेला भेटली पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांचं जे धोरण होतं रयतेच्या स्वराज्याचं ते छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज पाळत नाहीत आणि म्हणून कोकणामध्ये कुळ कायद्याचं आंदोलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आगरी कोळी कराडी भंडाऱ्यांना घेऊन यशस्वी करतात। हे आंदोलन सातारा सांगलीत यशस्वी होऊ शकत नाही कारण विषमतावादी मराठ्यांची सत्ता त्या भागात अजूनही आहे।
ते जर लोक छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत असतील तर अत्यंत चुकीचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज समतेचे पुरस्कर्ते होते आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांना राजा असून सुद्धा लोकशाहीमध्ये आदर्श मानलेला आहे. आणि म्हणून वैश्यांकडे व्यापार, आज हे व्यापार मनुस्मृतीच्या परंपरेने चालला आहे आणि म्हणूनच नरेंद्र मोदी हे अदानी आणि अंबानीची साथ घेतात, वैश्यांची साथ घेतात आणि देशाची सत्ता ताब्यात घेतात. याच पद्धतीनं महाराष्ट्राची सत्तासुद्धा आताची निवडणूक पैशाच्या वापराने आपल्याला ताब्यात घेतलेली उच्चवर्णीयांनी पाहायला मिळते. आणि म्हणून ओबीसी, SC, ST यांच्याकडे या सगळ्यांचा अभाव आहे. सत्ता, संपत्ती, मंदिरांचे पैसा, ते फक्त पैसे मंदिरात टाकू शकतात. सत्तेच्या बाबतीत ते मतदान करू शकतात पण मुख्यमंत्री होऊ शकत नाही आणि ते व्यापार तर करू शकत नाही. उलट त्यांच्याच जमिनीचा व्यापार मुंबईत चालला आणि या व्यापारावर अदानी पैसा उभा करतो आणि तो पैसा या निवडणुकीत वापरला जातो. या सगळ्याचं मूळ मनुस्मृतीमध्ये आहे आणि संविधानामध्ये आमच्या अधिकारांच्या गोष्टी आहेत. ते जोपर्यंत ओबीसी समजून घेत नाहीत तोपर्यंत असंच चालणार. आणि म्हणून आपल्याला कल्पना आहे की प्रत्यक्ष प्रमाणावर मी आता बोलणार आहे. EVMचा वापर या निवडणुकीत झाला की नाही, अनेक लोक यावर बोलतात पुरावा नाही, परंतु सामान्य मतदार म्हणून मी सांगतो की प्रत्यक्ष प्रमाणाचा सिद्धांत चार्वाकने मांडला होता. 2500 वर्षापूर्वी चार्वाक हा विचारवंत असा झाला की तो सांगायचा की आपल्या इंद्रियांना जे जाणवत नाही, ज्याचा अनुभव येत नाही, ते मानू नका. उदाहरणार्थ देव अजूनपर्यंत कुणीच पाहिला नाही किंवा देव पाहिल्याचा दावा कुणीही केलेला नाही. आणि देवाच्या बद्दल ज्यांना फायदा आहे, पुरोहितांना, ब्राह्मणांना, मंदिरवाल्या लोकांना, ते सांगतात की देव माना. पण जो आम्ही पाहिलाच नाही तो कसा मानायचा? भगवान बुद्धांनी सुद्धा सांगितलंय की सूर्य माना असं सांगावं लागत नाही, कारण सूर्याचं अस्तित्व आपल्याला दिसते. आता आकाशात सूर्य आहे, सूर्याचं ऊन माझ्या अंगावर पडलंय, त्यामुळे सूर्य आम्हाला जाणवतो, सूर्याच्या उन्हाचे चटके बसतात. पण देवाच्या बाबतीत असं काही दिसत नाही. देवाच्या कृपेचे आशीर्वाद आम्हाला जाणवत नाहीत किंवा देवाच्या शापाचे सुद्धा आशीर्वाद जाणवत नाही. आणि देवाच्या कृपेचे आशीर्वाद असते तर आपल्याला माहीत आहे की ज्या अत्यंत भावनिक आहेत, ज्या श्रद्धाळू आहेत, ज्यांनी देवाची पूजा अर्चा करण्यामध्ये अख्खं आयुष्य घातलं, अशा स्त्रियांवर अन्याय देवाची कृपा असती तर झालाच नसता. आपल्याकडे माहीत आहे अक्षताताई म्हात्रे या आपल्या बहिणीवर नवी मुंबईमध्ये मंदिरामध्ये 3 ब्राह्मण पुजाऱ्यांनी बलात्कार केला. याचा अर्थ देवही नाही आणि ब्राह्मणही नाहीत हे सिद्ध झालेलं आहे. परंतु तरीसुद्धा या देवाला नाकारण्याची हिंमत कोणाकडे नाही, कारण प्रचार इतका जबरदस्त आहे की देवाला लोक स्वीकारतात. पण 2500 वर्षापूर्वी चार्वाकने सांगितलं जे इंद्रियांना जाणवत नाही ते मानू नका. याच पद्धतीनं EVMनी जे वोटिंग होतंय त्यावर माझा सुद्धा विश्वास नाही. याचं कारण असं आहे की आम्ही मतदान टाकतो म्हणजे ते सुद्धा, त्याला शब्द त्यांनी दान वापरलाय. दान हा धर्माचा विषय आहे, मतदान हा दानाचा विषय नाही, तो आपला अधिकार आहे. या अधिकाराने आम्ही सत्ता बदल करू शकतो. पूर्वी सत्ता बदल हे तलवारीने व्हायचे, भाल्यांनी व्हायचे, तोफांनी व्हायचे, युद्ध व्हायची, म्हणजे रक्तपात व्हायचा. हा रक्तपात टाळून रक्तविहीन क्रांती जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितली, भगवान बुद्धांनी सांगितली की माणसाचं रक्त अत्यंत मौल्यवान आहे, पाण्यासाठी, जमिनीसाठी रक्तपात करू नका, राज्यासाठी रक्तपात करू नका, असं भगवान बुद्धांनी सांगितलं. आपल्या संविधानाने ती सांगितली अहिंसा. आणि म्हणूनच आताच्या निवडणुका ह्या भांडण तंटा न होता, लढाई न होता होतात आणि मतदानाने होतात. परंतु मतदान हा शब्द त्याला योग्य आहे असं मला वाटत नाही, कारण हे दान नाही, मतांचा अधिकार आहे. मतांचा अधिकार आम्ही बजावत असताना आम्ही जे मतदान करतो, पूर्वी बॅलेट पेपरवर व्हायचं, आज EVM मशीननी होतं, परंतु बटन दाबल्यानंतर मत कुठं गेलं हे आपण पाहू शकत नाही. खरं म्हणजे आपण जर आता एवढ्या आधुनिक यंत्रणा आहेत, आपण जर मतांचा अधिकार बजावला आणि ते मत आपण समजा कमळाला दिलं किंवा हाताला दिलं किंवा हत्तीला दिलं, त्या कुठल्याही चिन्हाला दिलं, त्यानंतर त्याची पोचपावती आपल्या हातात असली पाहिजे. मी 5 वर्षानंतर येणारं अत्यंत मौल्यवान मत कोणाला दिलं याचं प्रमाणपत्र सुद्धा मिळालं पाहिजे. कारण पूर्वी भीती असायची की ओपन मतदान केलं तर हल्ले होतील, गुप्त मतदान पद्धती होती. आता गुप्त मतदानाला काय अर्थच राहिला नाही. आता थेट खुलेआम पैसे वाटले जातात आणि पैसे देऊन लोक मतदान करतात. हे याला जवळजवळ लोकमान्यता भेटलेली आहे. जरी राज्यमान्यता किंवा सरकारी मान्यता नसेल तरी लोक पैसे घेऊन मतदान करतात, हे सिद्ध झालेली गोष्ट आहे. आणि लाडकी बहीण योजना हेच सांगते की बाबा जे पैसे दिले गेले ते लाडक्या बहिणी आम्हाला मतदान करावं याच हेतूने पैसे दिले होते.
तर पैसे देऊन जर खुलेआम मतदान होते तर आता गुप्त मतदानाला काही अर्थच राहिला नाही. आणि म्हणून चारवाकनी जे सांगितलंय त्या पद्धतीने मी जर मतदान कुठल्याही पक्षाला दिलेलं असेल तर त्याची पोचपावती आमच्याकडे असली पाहिजे, किंवा मला जाणवलं पाहिजे, मी सांगू शकलो पाहिजे माझ्या घरच्या लोकांना मी माझ्या या पक्षाला मतदान दिलं होतं. मी ते BJPला असेल, ते काँग्रेसला असेल, किंवा वंचितला असेल, किंवा BSPला असेल, पण त्याची पावती माझ्याकडे असली पाहिजे. असा नवीन विचार आता लोकसभेचं अधिवेशन चालू आहे तिथे मी सांगतो. कारण हे जे व्हीव्हीपॅट मशीन आहेत त्यातल्या पावत्या आहेत ती मोजायची सोय नसेल तर इथल्या नागरिकांची फसवणूक होते. या पद्धतीनं आम्ही जे दान म्हणजे देवाला फुलं, नारळ, सोनं, नाणं अर्पण करतो ते देवापर्यंत पोचतंय की नाही तपासायची काहीच आयडिया नाही. कारण देवापर्यंत हे जातच नाही. तिथले जे ट्रस्टी आहेत भटजी तेच खातात. याच पद्धतीनं आम्ही मतदान केलं ते कुठल्या पक्षाला गेलं याची पावतीच नसेल, आम्हाला त्याचा अनुभव घेता येत नसेल तर ते देवाच्या दानाप्रमाणे आहे. भलतेच लोक सत्ताधारी बनतील आणि श्रीमंत होतील, आणि हे होऊ नये यासाठी आम्ही EVM मध्ये भ्रष्टाचार झाला हे तर्काने मान्य केलं पाहिजे. आणि जोपर्यंत भारतीय माणूस अंधश्रद्धाळू आहे तोपर्यंत हा तर्क स्वीकारणार नाही. पृथ्वीराज चव्हाणांसारखे मोठमोठे नेते सुद्धा सांगतात की पुरावे असल्याशिवाय आम्ही त्यावर, पुराव्याची गरजच काय, तुमच्याकडे पावती का नाही, मतदान केलं तर पावती असली पाहिजे. यांना दिले, आपण एखाद्याला पैसे पाठवतो त्याची प्रिंट घेऊ शकतो, पोच घेऊ शकतो, मग ते बँकेत पैसे भरले असतील त्याची पावती मिळते आपल्याला, किंवा कोणाला पैसे दिले असतील कुठल्याही वस्तूचे मॉलमध्ये तर त्याची आपल्याला रिसिप्ट मिळते. अशी रिसिप्ट मिळाली पाहिजे. कारण आता गुप्त मतदान पद्धतीला काही अर्थ राहिला नाही. गुप्त मतदानाच्या नावाने लोकांची फसवणूक येते आणि EVM ही मोठी फसवणूक आहे. कारण जेवढं विरोधी वातावरण महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात होतं, आणि एवढं विरोधी वातावरण असताना निर्णय मात्र त्यांच्या अनुकूल येणं हे अत्यंत अनैसर्गिक आहे. हे सर्वसामान्य माणूस म्हणून माझं मत आहे. आणि म्हणून जे इंद्रियांना जाणवतं तेच माना. देवाला जर आपल्याला स्पर्श करता येत नसेल, देवाचा आशीर्वाद आपल्या पाठीवर किंवा डोक्यावर मिळत नसेल तर देव मानण्यात अर्थच नाही. हे चारवाकने 2500 वर्षापूर्वी सांगितलं, आणि 2013 सालापर्यंत लोकनेते दिबा पाटील सांगत होते. तरी पण आपण न दिसणाऱ्या गोष्टींवर विश्वास टाकतो, म्हणूनच आपल्याला लोक मूर्ख बनवतात. आणि म्हणून देव, स्वर्ग, नरक, आत्मा, आकाश हे चारवाकांनी नाकारले, दिबा पाटलांनी नाकारले, आणि मीही नाकारतो. आणि म्हणून लोकनेते दिबा पाटील यांनी जो दृष्टिकोन आम्हाला दिला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संविधानाबाबतचा दृष्टिकोन आहे की भारतीय संविधान कुठल्याही देवाला मानत नाही, ते लोकांना मानतं, म्हणून लोकांना मत देण्याचा अधिकार त्यांनी महत्त्वाचा मानला. आपल्याकडे आता सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी पण सांगितलं की राम मंदिराच्या बाबतीत जो प्रश्न आला होता त्या प्रश्नावर उत्तर देण्याचं काम देवाने दिलं. खरं म्हणजे हे अत्यंत चुकीचं स्टेटमेंट होतं. कारण भारतीय संविधान जर देवाला मानत नसेल तर न्यायमूर्ती चंद्रचूड अशा प्रकारचं स्टेटमेंट देऊ शकत नाही. हे संविधान विरोधी स्टेटमेंट आहे. परंतु याच्यावर सुद्धा आपल्या देशात चर्चा झाली नाही, कारण अंधश्रद्धाळू लोकांचा हा देश आहे. आणि म्हणून अशा प्रकारची गुलामगिरी आज महाराष्ट्राला पाहायला मिळते. आणि म्हणून आम्ही मतं देतो ते दान नव्हे तर तो आपला अधिकार आहे, संविधानाने दिलेला अधिकार आहे. याची पोचपावती आम्हाला भेटली पाहिजे असं माझं शासनाला विनंती आहे. आणि म्हणूनच आपल्याकडे माहीत आहे की पृथ्वी म्हणजे जमीन, आज ज्या जमिनीवर मी उभा आहे किंवा बसलेलो आहे, जल म्हणजे पाणी, अग्नी म्हणजे आग, आणि वायू, ही चार गोष्टी आहेत. या 4 गोष्टींना चारवाकनी मानलं. आणि आकाश आहे जे जाणवत नाही, मोकळं आहे, त्याला नाकारलं. आणि या आकाशातच अनेक लोकांनी देव निर्माण केले. स्वर्ग आकाशात आहे असं सांगितलं. स्वर्गातून चमत्कार होतात, स्वर्गातून पुष्पवृष्टी होते, मेलेली माणसं आकाशात जातात, स्वर्गात जातात, मग त्यांना पिंडदान करा, अशा प्रकारचं अर्थशास्त्र ब्राह्मणांनी मांडलं. आणि तुमच्या आकाशातल्या मुक्तीसाठी ते दान करा. तुम्हाला जो आजचा जन्म भेटलाय दुःखाचा, ओबीसीना, शूद्रांना, हा तुमच्या पूर्वजन्माचं पाप आहे किंवा पुण्य आहे अशा स्वरूपात भेटलाय. परंतु आपल्याला माहित आहे की एखाद्या माणसाला आपण स्मशानात जाळल्यानंतर तो स्वर्गात वगैरे जात नाही. स्वर्गात जात असतात आज विमानाने जे प्रवास करतात त्यांनी पाहिलं असेल की आकाशात स्वर्ग दिसत नाही. मी सुद्धा विमानातून प्रवास केलेला आहे, आकाशात मला स्वर्ग कुठेही दिसला नाही, हे वास्तव आहे. आणि म्हणून असं फसव्या गोष्टींवर आपण विश्वास ठेवू नये. व्हीव्हीपॅट मशीनमध्ये येणारी पावती त्याची मोजणी का होत नाही, ती जुळवणूक का होत नाही. आज ही व्हीव्हीपॅटमध्ये जी मतं पडलेली आहेत ती मतं टॅली होत नाहीत, त्यांची संख्या जुळत नाही. तरीसुद्धा या सरकारला आम्ही स्वीकारतो, चुकीचे हिशोब स्वीकारतो. आणि म्हणून भारतीयांचं गणितच चुकलेलं आहे, भारतीयांचं गणित चुकीचं आहे, अज्ञानाचं आहे, म्हणून आमची फसवणूक होते, हे मला सांगायचं आहे. आणि म्हणून
आपले शरीर बनतं हे पृथ्वी, जल, अग्नी आणि वायू यानुसार बनतं. आकाशाचा, देवाचा त्याच्याशी काही संबंध नाही. अशा प्रकारचा विचार 2500 वर्षापूर्वी आपल्या देशात सांगितला होता. आम्ही आज विसरलो. आणि म्हणूनच अर्थ, पैसा हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि राजकीय सत्ता महत्त्वाची आहे. पैसा महत्त्वाचा आहे हे लाडक्या बहिणीने स्वीकारलं. मी या BJP सरकारचं अभिनंदन करतो की आतापर्यंत महिलांना देव, पूजा, उपवास, तापास आणि हे सगळं करायला सांगून त्यांचे अधिकार या देशाने नाकारले होते. सगळ्यात पहिल्यांदा गुलाम केलं आम्ही स्त्रियांना. स्त्री शूद्राती शूद्र हा शब्द महात्मा ज्योतिबा फुले यांनी वापरला आणि स्त्रियांना गुलाम करून आम्ही त्यांना सर्वाधिकार नाकारले होते. आत्ता मात्र या निवडणुकीमध्ये त्यांच्या अकाउंटला थेट पैसे पाठवून पैशाचा सुखद अनुभव बहिणींना आमच्या मिळाला आणि म्हणून महिलांचं मतदान वाढलेलं आहे. लोकशाहीमध्ये मतदान महत्त्वाचं आहे. ते पैशाच्या आशेने केलं असेल तर ते योग्य नाही, परंतु ज्यांना कधीच पैसे भेटले नाहीत त्यांना पैसे मिळणं ही सुद्धा स्वागताची गोष्ट आहे. म्हणून या सरकारचं मी अभिनंदन करतो की महिलांना तुम्ही जागं केलेलं आहे. आतापर्यंतच्या बाकीच्या विरोधी पक्षांना ह्या गोष्टी का कळल्या नाहीत हा प्रश्न आहे. आणि म्हणून पैशाचा जसा प्रत्यक्ष अनुभव महत्त्वाचा तसा देवाचा प्रत्यक्ष अनुभव महत्त्वाचा आणि मतांच्या अधिकारांचा प्रत्यक्ष अनुभव. दर 5 वर्षांनी आम्ही मतदान केलं तर त्याचं सर्टिफिकेट भिंतीवर लावता आलं पाहिजे की आम्ही नरेंद्र मोदींना मत दिलं होतं किंवा आम्ही राहुल गांधींना मत दिलं होतं आणि राहुल गांधी असं चांगलं काम करतात किंवा नरेंद्र मोदी असं चांगलं काम करतात याचा 5 वर्ष अनुभव आम्ही घेतला असता. आणि जर आम्ही मतदान नरेंद्र मोदींना केलं आणि चुकीचं काम करत असतील, आम्हाला न विचारता नोटबंदी करत असतील तर ते सर्टिफिकेट त्यांना दाखवलं पाहिजे. मोदी साहेब, तुम्हाला आम्ही मतदान केलं होतं परंतु तुम्ही आमचं काम करत नाही, हे बोलता आलं पाहिजे. हा अधिकार किंवा ते मतं मागं घेण्याचा सुद्धा अधिकार मतदारांना असला पाहिजे आणि तरच यांच्यावर थोडासा अधिकार आपल्यावर राहील, ह्या लोकांवर राहील. नाहीतर 5 वर्षात हे देश विकतील. इथली विमानतळं, इथली बंदरं विकली असल्याच्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. अदानीने आपल्या कंपनीला मोठमोठी कॉन्ट्रॅक्ट मिळावी म्हणून 2,200 कोटी रुपयेचा लाच दिल्याचे उदाहरण आपल्या समोर येते. आणि म्हणून प्रशासनाला विकत घेऊन हे सरकार काही करू शकतं आणि हे होऊ नये म्हणून मतदारांनी जागा असलं पाहिजे. अदानीचा पैसा निवडणुकीत आला त्याला आधार आहे आमच्या मुंबईच्या जमिनींचा. मी कोळी टोपी घालून बोलत असलो आहे म्हणजेच याचा अर्थ असा आहे की इथल्या आगरी कोळी भंडाऱ्यांच्या विषयात बोलत आहे, एकूण कोकणाच्या विषयात बोलत आहे. आणि म्हणूनच ह्या सगळ्या अदानीचा पैसा निवडणुकीत आलाय त्या मुंबईच्या जमिनी विकून येणारा पैसा आहे, आमच्या जमिनीचा आहे. आणि म्हणून त्याला अदानीला ईश्वराची कृपा किंवा चमत्कार किंवा धर्माचा आशीर्वाद अजिबात नाही या अर्थाने, म्हणजे चमत्काराच्या अर्थाने. बाकी धर्माने त्यांना व्यापाराचा अधिकार दिलेला आहे. अदानीसारखा उद्योगपती आगरी कोळ्यांमधून होत नाही. ही मनुस्मृतीची कृपा आहे, ही इथल्या विषमतेची कृपा आहे. आणि म्हणूनच अदानीवर अमेरिकेचे आरोपपत्र आज लागलेले आहेत. म्हणजे अदानीने जो पैसा कमवलाय तो घाम गाळून नाही. अनेक लोकांना असं वाटतं की जन्मताच हे श्रीमंत आहे. नाही, त्यांनी आमच्या इथल्या 85% लोकांना लुटूनच हा पैसा आणलाय. आणि म्हणून आजची लोकसत्ताची बातमी आहे ती सांगते की अदानीमधील गुंतवणूक फ्रान्स या देशाने थांबवली. अदानी हा भाजपचा किंवा नरेंद्र मोदींचा आदर्श देणगीदार असला तरी सुद्धा त्याच्यावर विश्वास हा फ्रान्स या देशाने नाकारलेला आहे. आज जर सोशल मीडिया नसता तर फ्रान्स कुठे आहे, अमेरिका कुठे आहे हे सामान्य माणसाला कळलं पण नसतं. आणि म्हणून जगाच्या दृष्टीने चोर ठरलेले हे लोक आपल्यावर जर राज्य करत असतील तर आपल्यातल्या माणुसकीचा अपमान आहे. आणि म्हणूनच ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे शोषकच आहेत. यांनी शोषणच आपल्या लोकांचं केलंय आणि या शोषणापासून मुक्ती देण्याचं काम भारतीय संविधान करतं. आणि संविधानकारांनी आपल्या संविधान निर्मितीच्या सभेत, लोकसभेत याची फार मोठी चर्चा केलेली आहे. आणि म्हणून आपल्याला आत्ता जो धोका आहे, हे जे सरकार आल्यानंतर यांनी जो निवडणुकीत पैसा वाटलेला आहे ती मुंबईची गावठाणं, मुंबईतले कोळीवाडे, मुंबईतले मिठागृह, नवी मुंबईची 95 गावं, पनवेल, उरण, पेण, खालापूर, अलिबाग इथल्या जमिनीचे सौदे बिल्डरांशी करून यांनी पैसे आणलेले आहेत. म्हणून आजपासून आपल्याला जमीन हक्काचं आंदोलन चालवावं लागेल. आपल्याला कल्पना आहे की 2005 पासूनच हे जमिनींचं आंदोलन चालवतोय. 2006ला लोकनेते दत्ता पाटील यांची भेट सेज विरोधी आंदोलनात झाली. त्यानंतर दिबा पाटील भेटले. या 2 नेत्यांकडून समाजाला वाचवता वाचवता आपल्याला सुद्धा या मुक्तीचा, या सत्य जीवनाचा अनुभव कसा घ्यायचा याचा अभ्यास मी केला. आणि म्हणून आपल्या घरांच्या, आपल्या जमिनींच्या हक्कांच्या सुरक्षित
तेच समाजाची सुद्धा सुरक्षितता आहे आणि म्हणून या आंदोलनाला सामाजिक स्तरावर आपण करतोय आणि ब्राह्मण क्षत्रिय वैश्य सुद्धा हेच करतात म्हणून 150 मराठा आमदारच निवडून येतात किंवा मुख्यमंत्री हे मराठाच होतात किंवा ब्राह्मणच होतात कारण ते त्यांच्या जातीचं काम करतात. जातीचा काम करण्याचा जातीशी एकनिष्ठ राहण्याचा आदर्श आम्हाला उच्चवर्णीयांनी दिलाय. त्याच्यामुळे आपण जर आपल्या संरक्षणासाठी संघटित झालो त्यामध्ये काही चूक आहे असं मला वाटत नाही. तरीसुद्धा भारतीय संविधानातल्या बंधुतेचा मी आदर करतो. आपल्या जातीबरोबर सर्व जाती धर्म पंथ या सगळ्यांना भाऊ म्हणून आपण संबोधलं पाहिजे. पण याच्यातले काही भाऊ जर आमची लुटमार करत असतील, आमच्या जमिनी विकत असतील, आमच्या लोकनेते दिबा पाटलांच्या आंदोलनावर वसंतदादा पाटला सारखे मुख्यमंत्री गोळीबार करत असतील तर आपण सावध झालं पाहिजे. आणि ही गोष्ट सांगत असताना मी आजची चर्चा ज्याच्या कारणाने मला बोलावं लागलं त्याचं कारण सांगतो की सकाळी उरणमधून ठाकूर नावाचे एक ग्रस्त मला भेटायला आले. 6:30 वाजता भेटायला आले आणि ते ठाकूर जवळजवळ 150 किलोचे होते आणि साधारणपणे 6.5 ते 7 फूट उंचीचे होते. एवढा मोठा माणूस बुलेट घेऊन माझ्याकडे आला आणि त्यांनी मला सांगितलं की पाटील साहेब तुम्हाला मी ओळखतो. कसं काय ओळखता, मी तर तुम्हाला कधी पाहिलं नाही. तर त्यांनी सांगितलं की तुमचे व्हिडिओ मी बघतो आणि व्हिडिओ बघतो आणि म्हणून व्हिडिओ बघून मी भेटायला आलोय. तर त्यांनी सांगितलं माझी समस्या अशी आहे की माझं एक मजली घर होतं, त्याच्यावर मी दुसरा मजला बांधला आणि दुसरा मजला बांधल्यानंतर मला वाढीव घरपट्टीची नोटीस उरण नगर परिषदेने दिली आणि याच्यावर मी काय करायचं, डबल टॅक्स आल्यावर काय करायचं. तर बघा मी त्यांना सांगितलं की तुमचं स्वतःचं घर आहे, तुम्ही खाली राहत नाही, ते मोकळं ठेवलेलं आहे, वर तुम्ही बांधलं तर तुमचं घर बांधलं तर घरपट्टी वाढवण्याचा विषयच येत नाही. ते आपलं घर आहे, खाली असो वर असू दे, ते आपलं घर असेल तर आपलं घर आहे, याच्यावर डबल घरपट्टी करायचा विषय काय. आणि म्हणून तिथे कोणी भाडेकरू राहत नाही. हा सगळा परिणाम या निवडणुकीचा आहे. ही जी उरण नगर परिषद आहे ज्यांच्या व्यापाऱ्यांच्या ताब्यात आहे ते आता पुन्हा हे वसूल करणार आणि इथे भूमिपुत्र असलेल्या आमदारांचा पराभव झालेला आहे. मनोहर शेठ भोईर असतील किंवा प्रीतमदादा म्हात्रे असतील, शेका पक्षाचे शिवसेनेचा यांचा पराभव झालेला आहे आणि आपल्याला माहीत आहे की महेश बालदी हे मारवाडी आमदार इथे आलेले आहेत. आता हे जे सगळे वैश्य लोक आहेत ते देशाच्या जनतेवर वेगळ्या प्रकारचा टॅक्स लावणार आणि पैसे वसूल करणार. आपल्याला माहित आहे की आपल्या महाराष्ट्रात ब्राह्मण आणि क्षत्रिय असा मुख्यमंत्रीचा वाद असला तरी पैसे पुरवणारे हे वैश्यच आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीने टॅक्स वाढवून मग कांद्यावरचा टॅक्स असेल, लसणावरचा असेल, तेलावरचा असेल, डिझेलवरचा असेल, पेट्रोलवरचा असेल, हे वाढवून हे आपल्याकडून पैसे काढत असतात. आणि म्हणून राज्यकर्ता होण्याचा प्रयत्न ओबीसी SC ST यांनी केला पाहिजे. त्यांच्यामध्ये जो न्यूनगंड आहे की आम्ही राज्यकर्ते होऊ शकत नाही, भारतीय संविधानाने जात धर्म पंथ लिंग या सगळ्यांचा भेद टाळून सगळ्यांना समान मतदानाचा अधिकार दिलाय. मतं देताना आम्ही विवेकबुद्धी दाखवली पाहिजे. मतं देताना EVM आपल्याला कसं फसवतंय याचा अनुभव घेतला पाहिजे. मतं देत असताना इथला धर्म आपल्याला कसा प्रभावित करतो, इथला राज्यकर्ता कसा फसवतो, इथला व्यापारी कसा फसवतो या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. आणि म्हणूनच जे पूर्वी व्यापारी होते ते आता सगळीकडे पैसे लावतात. इथल्या महानगरपालिकांच्या निवडणुका होत नाहीत कारण महानगरपालिकांमध्ये आगरी कोळी कराडी भंडारी ओबीसींची सत्ता महामुंबईच्या क्षेत्रात होती. निवडणुका न घेऊन इथले कॉन्ट्रॅक्ट पैसे लावून घेण्याचं काम इथले वैश्य व्यापारी करतायत आणि ही फसवणूक आगरी कोळ्यांना कळली पाहिजे. आणि ही जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आपल्याला डबल टॅक्स येणार, प्रॉपर्टी टॅक्स वाढणार. या प्रॉपर्टी टॅक्सच्या निमित्ताने इथल्या महानगरपालिका आपल्याला कशा लुटतात याचा अनुभव पनवेलकरांना आहे, उरणकरांना आहे. याच पद्धतीने सोनारपाडा डोंबिवलीमधून अनिल ठाकूर यांचाही मला फोन आला. तर त्यांनी काय केलं, त्यांच्या ताब्यात जमीन आहे 72 गुंठे घराच्या जवळ. ही जमीन गुरचरण जमीन आहे परंतु त्यावर त्यांची घरं आहेत, ते भाज्या लावतात, शेती करतात आणि ही जमीन 72 गुंठे आहे. आज 5 कोटी रुपये गुंठ्याप्रमाणे या जमिनीचे किती कोटी भाव आहे आपल्याला लक्षात आला असेल. तर ही जमीन तिथले जे आपले मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे एका बिल्डरला देऊ इच्छितात आणि यासाठी तिथे मोठं आंदोलन झालं. या आंदोलनामध्ये मी स्वतः आंदोलक होतो. मला पोलिसांनी अरेस्ट केलं आणि अरेस्ट केल्यानंतर आंदोलन करून ही जमीन मी वाचवली. आता या जमिनीला त्यांनी 2 दिवसापूर्वी कंपाऊंड घातलं आणि हे कंपाऊंड असताना पोलिसांनी त्यांना फोन करून सांगितलं की तुम्ही कंपाऊंड का घातलं, तुमच्यावर आम्ही गुन्हा दाखल करतो. म्हणजे पोलिसांचा उपयोग सुद्धा आपले सत्ताधारी आपल्या आगरी कोळ्यांच्या जमिनी ताब्यात घेऊन करायला सुरुवात झाली. अजून मुख्यमंत्री मंत्रिमंडळ आलेलं नाही, सरकार आलेलं नाही, तेव्हाच यांची सुरुवात झालेली आहे. मला वाटतं ही जमीन हक्काची आंदोलनं आपल्याला आता सुरू करायला लागतील आणि आपले जे वकील आहेत त्या वकिलांनी तयार राहावं, सामाजिक कार्यकर्त्यांनी तयार राहावं. कारण आता खऱ्या अर्थाने आपल्या गुलामगिरीला सुरुवात झालेली आहे आणि म्हणून सुरुवात मी संविधानाने केलेली आहे.
संविधानाने दिलेले जमिनींचे घरांचे अधिकार टिकवायचे असतील तर त्याचा अभ्यास आपण केला पाहिजे। आता या सगळ्या याच्यामध्ये आपण चर्चेची सुरुवात करताना सांगितलं की मुख्यमंत्री कोण, ब्राह्मण की मराठा अशी चर्चा न होता ब्राह्मण, मराठा, ओबीसी, शूद्र, अतिशूद्र, स्त्रिया यांची चर्चा मुख्यमंत्री पदासाठी झाली पाहिजे। परंतु महाराष्ट्र ही पुरोगामी बोलत असले शरद पवार तरी ते मराठा आणि ब्राह्मण यांच्या पलीकडे कधी गेले नाहीत। आता कदाचित लोढा सुद्धा अदानींच्या माध्यमातून मुख्यमंत्रीपद मागू शकतो, कारण हे बिल्डरांचं राज्य आहे। आणि म्हणून मी आगरी कोळी कराड्यांपैकी जे अनुभवी आणि हुशार आमदार आहेत, 4 वेळा आमदार झालेले प्रशांत ठाकूर आहेत, या प्रशांत ठाकूर यांना मुख्यमंत्री का करू नये अशी माझी मागणी आहे। आणि प्रशांत ठाकूर यांना मुख्यमंत्री केलं तर त्या मुंबई परिसरातल्या लोकांना प्रतिनिधित्व दिलं, न्याय मिळाला असं होईल। आणि म्हणूनच मागच्या काळात आम्ही लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव नवी मुंबई विमानतळ द्यावं यासाठी आंदोलन केलं होतं। प्रशांत ठाकूर यांनी यामध्ये मोठा सहभाग घेतला होता आणि त्या आंदोलनाचं प्रतीक म्हणून त्यांना मुख्यमंत्रीपद द्यावं, नसेल जमत तर गणेश नाईकांना द्यावं, स्त्री मुख्यमंत्री म्हणून मंदाताई म्हात्रे यांना द्यावं। पण बहुसंख्य ओबीसींच्या या राज्यात ओबीसींना मुख्यमंत्रीपद भेटलं पाहिजे। मुख्यमंत्री पदाची मागणी केली तर तुम्हाला महसूल मंत्री किंवा गृहमंत्रीपद मिळू शकतं। परंतु ओबीसी आमदारांना एवढा आत्मविश्वासच नाही की ते कधी कुठलीच मागणी करत नाहीत। मतदार जशी मागणी करत नाहीत तसे आगरी कोळी सुद्धा करत नाहीत। आणि म्हणूनच ही जी मानसिक गुलामगिरी आहे, मनुस्मृतीने लादलेली गुलामगिरी आहे। गणेश नाईक, मंदाताई म्हात्रे आणि प्रशांत ठाकूर यांनी मनुस्मृती वाचली नसावी। तुम्ही आज मनुस्मृती वाचा आणि संविधान सुद्धा वाचा, तरच तुम्हाला या जन्मात मुख्यमंत्री होता येईल। मुख्यमंत्री पदाची अपेक्षा ठेवणं हा आमचा संविधानिक अधिकार आहे। महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीनंतर जर आमचा मुख्यमंत्री होत नसेल तर आगरी कोळ्यांचं हे अपयश आहे। अजून किती हजार वर्ष आम्ही गुलामीत जगणार असा प्रश्न माझ्यासमोर आहे। आणि म्हणून आत्ता खरं म्हणजे रोज मी या विषयावर बोलणार आहे। मी सगळ्या आमदारांना, मी आगरी कोळी समाजातले जे आमदार आहेत, खासदार आहेत 2 निवडून, त्यांना विनंती करणार आहे की आता मुंबई, ठाणे, रायगड, पालघर इथली गावठाणं धोक्यात आलेली आहेत। ठाणे जिल्ह्यात सगळ्या गावठाणांना क्लस्टर लावलेले आहे एकनाथ शिंदेनी, आणि मुंबईमध्ये क्लस्टर लावलेले आहे। नवी मुंबईमध्ये 95 गावांच्या शिळको क्षेत्रातील गावठाणांना भाडे करार लावलेला आहे। पनवेल, उरण, पेण इथे सुद्धा कुठे नैना आणि कुठे TPS स्कीम लावले। इथली घरं तोडण्याची भूमिका सरकारची आहे, कारण या लोकांची घरं तोडल्याशिवाय यांना पैसे मिळणार नाहीत आणि बिल्डरांना ही भूमी देण्याचा यांचा डाव आहे। ज्या आंदोलनाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यांनी केली, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना आम्हाला कसायला जमिनी दिल्या, आमची गावं दिली, आमचं आरमार दिलं, आम्हाला आरमारवर लढायची संधी दिली, आम्हाला सैनिक बनवलं, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं आरमार पेशव्यांनी बुडवलं, मनुस्मृतीच्या लोकांनी बुडवलं आणि आमच्यावर गुलामगिरी आली। आणि या गुलामगिरीतून दूर करण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांनी केलं। त्यांच्या आदेशाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, नारायण नागू पाटील लढले आणि कुळ कायदा आम्ही मिळवला आणि कुळ कायद्याने आम्ही जमिनीचे मालक झालो। आता पुन्हा एकदा या विधानसभा निवडणुकीनंतर उद्यापासून आपल्याला आंदोलन करायचे आहेत। 2 कॉल सकाळीच आलेत, उद्या आणखी येतील आणि म्हणून उद्यापासून आपण लढायला सुरुवात करूयात। आपल्या जमीन हक्कांचा संघर्ष हा आपल्या राष्ट्राचा संघर्ष आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा गांधींना विचारलं होतं की मागासवर्गीयांचा देश तरी कुठे आहे, मागासवर्गीयांचा सातबारा तरी कुठे आहे? तुम्ही आम्हाला हजारो वर्षे उपेक्षित ठेवलं। आज संविधान आल्यानंतर सुद्धा आमची गावठाणं तर तुम्ही जमीन मालकी हक्काने आम्हाला देत नसाल, आमच्या गावांना शाळा, कॉलेज, उद्योग यांचे भूखंड देत नसाल, तर ही तर संविधान आहे कुठं, हा मोठा प्रश्न आहे। आणि म्हणून संविधान दिनी केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांना माझा प्रश्न आहे की संविधानाच्या न्यायासाठी इथल्या ओबीसीनी आता रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे। आपण जर स्वतःहून न्याय देत असाल तर उत्तम आहे, अन्यथा जमिनीवरचा संघर्ष करायला तयार आहात। मुख्यमंत्री मराठा की ब्राह्मण, शिंदे की फडणवीस ही चर्चा असंविधानिक आहे, ही मनुस्मृतीची चर्चा आहे। या चर्चेचा आम्ही जाहीर निषेध करतो। या चर्चेमध्ये मागासवर्गीय मुख्यमंत्र्याचं नाव यावं, एखाद्या स्त्रीचं नाव यावं अशी अपेक्षा करून मी माझं बोलणं संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय एकविरा, नमो बुद्धाय।